नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मानकापूर ते रांगोळी पानंद रोड गेला चोरीला। शेतकऱ्यांनी निवेदन देऊन सुद्धा निपाणीच्या तहसीलदारांचं शेतकऱ्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष। शेतीप्रधान असलेल्या या भारत देशात प्रशासनच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं, यापेक्षा कोणते मोठं दुर्दैव नाही। मानकापुरातील शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी निपाणीच्या तहसीलदारांना निवेदन देऊन मानकापूर ते रांगोळी पानंद रोड अतिक्रमण मुक्त करून द्या असं सांगितलं। निवेदन देताना निपाणीच्या तहसीलदारानं मान डोलावून सांगितलं होतं की 1 महिन्याभरात रस्त्याचा प्रश्न सोडवतो, मात्र या शेतकऱ्यांच्या मागणीकडे तहसीलदारांनी आज ताब्यात बघितलं सुद्धा नाही। स्थानिक तलाट्यांच्या सुद्धा ही बाब निदर्शनास आणून देऊन सुद्धा स्थानिक तलाट्यानं सुद्धा या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाण्याकरता रस्ताच राहिला नाही। भविष्यात ऊसतोडी वेळी ऊस तोडून ऊस भरून वाहने कोणत्या मार्गाने आणायचा हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय। सदरचा रस्ता ताबडतोब अतिक्रमण मुक्त करून द्या, अन्यथा आम्हाला कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजूदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असं तेथील पीडितग्रस्त शेतकरी विजय माळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलून दाखवलं। आजची ही शेतकऱ्यांची समस्या मानकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या नेतृत्वाखाली मानकापूर ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष युनुस मुलानी, तसेच ग्रामपंचायत सदस्य धनंजय उर्फ राकेश चौगुले, तसेच प्रमोद शेवाळे ग्रामपंचायत सदस्य मानकापूर यांनी सदर रस्त्याची पाहणी करून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून लवकरच हा शेतकऱ्यांच्यासाठी असलेला महत्त्वाचा मानकापूर रांगोळी रोडची समस्या सोडवू असे येथील शेतकरी विजय माळी यांना आश्वासन दिलं। मात्र सध्या तरी रस्ता गेला चोरीला असंच म्हणावं लागतंय।